अनुकंपा तत्वावर 14 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण। मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान। शासकीय सेवेत कार्यरत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व सामाजिक आधार मिळावा या उद्देशाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याची शासनाची योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे येथे अनुकंपा प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व ज्येष्ठतेनुसार गट क व गट ड संवर्गात नियुक्ती देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून दिनांक 9 जून 2026 रोजी जिल्हा परिषद मुख्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात 14 उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना गट क व गट ड पदावरील नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले। यावेळी नियुक्तीप्राप्त उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांनी सर्वांना प्रामाणिकपणे या जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले। अनुकंपा नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची नियमानुसार छाननी करून अंतिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानंतर ज्येष्ठता व शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्यात आली। निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर प्राप्त हरकतींचे नियमानुसार निराकरण करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली। त्यानुसार उपलब्ध रिक्त पदांवर गट क व गट ड संवर्गांमध्ये 14 अपात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे। या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, अनुकंपा नियुक्ती ही केवळ नोकरी देण्याची प्रक्रिया नसून कठीण परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबाला आधार देण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे। नियुक्ती प्राप्त सर्व उमेदवारांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत कर्तव्य निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसेवेची भावना जपत उत्कृष्ट कार्य करावे। ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देताना संवेदनशीलता आणि उत्तरदायित्व जपणे आवश्यक आहे। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे यांनी सांगितले की अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता राखण्यात आली असून वेळोवेळी पाठपुरावा करून पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले आहेत। भविष्यातही शासनाच्या नियमानुसार अनुकंपा प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे।